सो गुड मॉर्निंग एंड वेलकम। हमारा जो टॉपिक है पहला द लिविंग वर्ल्ड, उसका ये 5वां और आखिरी लेक्चर है, बट ये रिवार्डिंग है। इस पे एक आध क्वेश्चन हो सकता। देखो, टाइटल है टैक्सोनॉमिकल एड्स। एड्स का मतलब होता है सर्टन टूल्स, certain devices, certain thing which are helpful, those are called aids. म्हणजे सर टॅक्झॉनॉमिकल एड्सचा अर्थ हा घ्यायचा का की टॅक्झॉनॉमीच्या स्टडीमध्ये जे काही टूल्स, डिव्हाइसेस, लिटरेचर, बुक्स, स्पेसिमेन्स जे काही असेल विच इज फाइंड इट्स यूज, इट इज गोइंग टू बी हेल्पफुल, तो अशा सगळ्या गोष्टीला काय म्हणतात? टॅक्सोनॉमिकल एड्स. सो टैक्सोनॉमिकल एड्स का मतलब है कि टू स्टडी द टैक्सोनॉमी, द थिंग्स अवेलेबल दैट आर गोइंग टू हेल्प यू, ऐसी चीज़ें जो आपकी मदद करेगी त्याला म्हणतात टैक्सोनॉमिकल एड्स किंवा टूल्स. अब देखो, सबसे पहले टैक्सोनॉमी क्या है? तो सर आप बता चुके, इट्स अ स्पेशल ब्रांच ऑफ बायोलॉजी, अ डिवोटेड ब्रांच ऑफ बायोलॉजी दैट डील्स विथ क्लासिफिकेशन ऑफ लिविंग बीइंग. तो इट इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस. सो कैरेक्टराइजेशन ऑफ द स्पीसीज, वो कोई प्लांट हो, कोई एनिमल हो, कोई अदर ऑर्गेनिज्म हो, तो टैक्सोनॉमी सिर्फ क्लासिफिकेशन नहीं करती, पहले उसका करेक्ट डिस्क्रिप्शन फॉलोड बाय आइडेंटिफिकेशन कि ये कौन है, देन इट्स नॉमेनक्लेचर अकॉर्डिंग टू द स्टैंडर्ड प्रोसीजर. यदि प्लांट है तो द प्रोसीजर इज गिवन बाय इंटरनेशनल कोड फॉर बोटानिकल नॉमेनक्लेचर. और यदि कोई एनिमल है तो नॉमेनक्लेचर प्रोटोकॉल इज गिवन इन ICZN, इंटरनेशनल कोड फॉर झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. तो टॅक्सोनॉमी अशी बायोलॉजीची एक डिवोटेड ब्रांच आहे जी करते डिस्क्रिप्शन, आइडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड देन क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. मॅमेलियन कॅरेक्टर असेल तर मॅमलमध्ये ठेवल्या जाईल, डायकॉट्सचे कॅरेक्टर्स असतील तर डायकॉटिलिडाउनीमध्ये ठेवल्या जाईल, लाईक दिस. तो टॅक्सोनॉमी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी which is specialized for characterization or description, identification, nomenclature and classification of the living being. Now what is the use of this taxonomy? की ठीक आहे, एक प्युअर सायन्स आहे की ज्यांनी हे करून ठेवलं, त्याचा उपयोग काय? तो सी, टॅक्सोनॉमिकल स्टडीज आर व्हेरी युजफुल in agriculture sector, in forestry, in industries and bioresources and their diversity of our nation. म्हणजे सर आपण असं म्हटलात की जी टॅक्सोनॉमी नावाची ब्रांच आहे, जिनं एवढे सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं व्यवस्थित करून ठेवली अरेंजमेंट, क्लासिफिकेशन, तर त्या टॅक्सोनॉमीचा आपल्याला कुठे कुठे उपयोग होऊ शकतो? तो ॲग्रिकल्चरमध्ये होऊ शकतो. कसा? सपोज कोई एक पौधा है आपके खेत में, पता नहीं ये क्या है, यूजफुल है, यूजलेस है, इसको अप्रूव करना चाहिए, नहीं करना चाहिए. सर्टन काइंड ऑफ इंसेक्ट्स को आपने देखा, तो ऐसे थोड़ी ना है कि जाके इंसेक्टिसाइड मार दो और उसकी जान ले लो. पहले देखो वो इंसेक्ट, मे इट बी अ बेनिफिशियल इंसेक्ट,
मे इट बी अ फ्रेंड इन्सेक्ट और मे इट बी अ डिस्ट्रक्टिव्ह इन्सेक्ट. म्हणजे शेतामध्ये एखादं तण असेल तर होऊ शकते की ते आपल्या कामाचं नाही आहे, पीक नाही आहे, पण त्याचा काही उपयोग असेल. हे कसं माहिती करायचं की हे कुठलं प्लांट आहे? किंवा एखादा किडा असेल, खूप सारे किडे दिसले तुम्हाला, असंही तर होऊ शकतं ना की तो बेनिफिशियल इन्सेक्ट असेल. सो लॅक इन्सेक्ट असेल, सिल्कवर्म असेल, हनी बीज असेल, काहीतरी युजफुल बेनिफिशियल असेल, किंवा फ्रेंड इन्सेक्ट असेल. सर फ्रेंड इन्सेक्ट माने जैसे लेडी बर्ड बिटल नाम का इंसेक्ट अफिड्स को खा जाता है, तो वो तो हमारे लिए फ्रेंड हो गया. क्यों? क्योंकि वो बिटल जिसको खा रहा है अफिड्स को, वो तो हमारे दुश्मन है ना. तो जो दुश्मन का दुश्मन है वो तो दोस्त हुआ. या कुछ ड्रैगन फ्लाइज आहे, वो मॉस्किटो लार्वी खाते हैं. तो तुम्हाला तो किडा ओळखायचा आहे आधी, मग ॲक्शन घ्यायची आहे. तो बघा ॲग्रिकल्चरमध्ये टॅक्झॉनॉमी उपयोगी आहे. फॉरेस्ट्री, तो किसी फॉरेस्ट में ये कौन सी स्पीसीज़ है, ये कौन सी स्पीसीज़ है, उसके क्या उपयोग है, ये सब हमें समझता है. इंडस्ट्रीज़, कई सारी इंडस्ट्रीज़ है जहाँ बायोकेमिकल्स का एक्सट्रैक्शन होता है. फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीज़, परफ्यूमरी इंडस्ट्रीज़, कुछ टैनिन्स, रेजिन्स, अल्कलॉइड्स, पिगमेंट्स बनाने की इंडस्ट्रीज़, तो उन्हें भी उस प्लांट की टैक्सोनॉमिक पोजीशन, उसके कैरेक्टर्स मालूम चाहिए. टू कट इन शॉर्ट, use of taxonomy is in agriculture, forestry, industries. Now bioresources of and their diversity of a nation. For example, कोई मेड़घाट नाम का फॉरेस्ट है, तो वहाँ कितनी सारी घास की स्पीसीज़ है, कितने सारे क्लाइंबर्स की स्पीसीज़ है, कितने सारे श्रब्स होंगे, कितने सारे प्रकार के ट्रीज होंगे, कई सारे प्रकार के इंसेक्ट्स है. किसी रिवर में कई सारे प्रकार के एक्वाटिक लाइफ है. तो हमारे देश की जो जीव विविधता है, बायोडाइवर्सिटी, वो हमें पता चाहिए. सो हियर वी फाइंड टॅक्झॉनॉमी व्हेरी यूजफुल. ठीक आहे. तो सर आपण असं म्हणता की टॅक्झॉनॉमिकल स्टडीज आर व्हेरी यूजफुल इन ॲग्रिकल्चर, इन फॉरेस्ट्री, in industries, knowing the bioresources and their diversity of certain area. तो टॅक्झॉनॉमिकल स्टडीज करण्यासाठी काही रिक्वायरमेंट्स आहेत. तशी कशी टॅक्झॉनॉमिकल स्टडी होईल? तो द रिक्वायरमेंट्स, सो टॅक्झॉनॉमी रिक्वायर्स कलेक्शन अँड करेक्ट आयडेंटिफिकेशन. सो टॅक्झॉनॉमिकल स्टडी करायचं असेल तर तुमच्याकडे काय लागतील? तो सर स्पेसिमेन्स लागतील. म्हणजे हे प्लांट स्पेसिमेन, हे ॲनिमल स्पेसिमेन, तर तुम्हाला करावं लागेल एक्सटेन्सिव्ह कलेक्शन अँड आयडेंटिफिकेशन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे टॅक्झॉनॉमिकल स्टडीजमध्ये. टैक्सोनॉमी तब होगी, आपको बायो रिसोर्सेस तब मालूम होंगे जब कलेक्शन एंड आइडेंटिफिकेशन ऑफ द लिविंग बीइंग होगा. और इस कलेक्शन एंड आइडेंटिफिकेशन के लिए आपको एक्सटेंसिव फील्ड वर्क एंड लेबॉरेटरी वर्क करना पड़ेगा. तो सर फील्ड वर्क तर समजू शकतो की हा एक फॉरेस्ट आहे, या फॉरेस्टमधून आपण एक एक प्लांट स्पीसीज कलेक्ट केली, त्याचा पूर्ण स्टडी करून ते स्पेसिमेन प्रिझर्व केले, ते इन्फॉर्मेशन प्रिझर्व केली फॉर फ्युचर. सो लोणारचं एखादं सरोवर आहे, तिथे एखादं नवीन अल्गल स्पीसीज सापडली, शेवाळ. तो किसी ने उसका कलेक्शन किया, उसको आइडेंटिफाई किया, उसका नॉमेनक्लेचर किया, और ये सारी इन्फॉर्मेशन या फिर ये स्पेसिमेन भविष्य में लोगों के लिए करके रखा
प्रिझर्व. तर त्याच्यासाठी करावं लागतं फील्ड वर्क, म्हणजे तिथे जाऊन, आणि एक्सटेन्सिव्ह लॅबॉरेटरी वर्क. DNA बारकोडिंग असतं, म्हणजे त्याचा बारकोड बनवून ठेवावा लागतो की धिस बारकोड इज फॉर धिस स्पीसीज. तो हम लोग टॅक्झॉनॉमिकल एड्स, म्हणजे द थिंग्स विच फाईंड यूज इन स्टडिंग द टॅक्झॉनॉमी, अशा गोष्टी ज्याचा उपयोग होतो टॅक्झॉनॉमिकल स्टडीजसाठी त्या शिकतोय. तर आपली एक बॅकग्राऊंड बनवतो आहे आपण, एक इंट्रोडक्शन पाहतो की टॅक्झॉनॉमी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ डिस्क्रिप्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. अरे पण त्याचा उपयोग काय त्या टॅक्झॉनॉमीच्या स्टडीचा? त्याचा उपयोग ॲग्रिकल्चरमध्ये आहे, फॉरेस्ट्रीमध्ये आहे, इंडस्ट्रीमध्ये आहे, आपल्या देशाचे, आपल्या प्रदेशाचे बायो रिसोर्सेस आणि त्याची डायव्हर्सिटी माहिती करण्यासाठी आहे. बरं, मग आता आपल्याला टॅक्झॉनॉमी स्टडी करायची. मग करायची तर त्याला काय लागेल? तर त्याला कलेक्शन ऑफ द स्पेसिमेन लागेल. म्हणजे हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं काय लागेल? कलेक्शन. आणि कलेक्शन करून त्याचं करावं लागेल आयडेंटिफिकेशन, आणि यासाठी करावं लागेल फील्ड वर्क आणि लॅबॉरेटरी वर्क. अब सुनो, बायोलॉजिस्ट ने माने टैक्सोनॉमिस्ट ने कुछ प्रोसीजर्स, कुछ टेक्निक्स डिस्कवर करके रखी है. तो बायोलॉजिस्ट हैव डिस्कवर्ड सर्टन टेक्निक्स, काही तंत्र असतील, प्रोसिजर्स, स्टेप बाय स्टेप प्रोसेस असेल, ऑफ कलेक्शन ऑफ स्पेसिमेन, गॅदरिंग इन्फॉर्मेशन, स्टोरिंग द स्पेसिमेन अँड इट्स इन्फॉर्मेशन फॉर फ्युचर. तो सर हे नाही समजलं. बघा, जो कोणी बायोलॉजिस्ट किंवा टॅक्झॉनॉमिस्ट आहे तर त्यानं काही टेक्निक्स बनवून ठेवले आहे, काही प्रोसिजर्स लिहून ठेवले आहे की स्पेसिमेनचं कलेक्शन कसं करायचं, त्याची इन्फॉर्मेशन कशी लिहायची, तो स्पेसिमेन कुठे आणि कसा स्टोअर करायचा, ती इन्फॉर्मेशन फ्युचरमध्ये कशी प्रिझर्व करायची, याची काही टेक्निक, प्रोसिजर ऑफ द स्पेसिमेन, कलेक्शन ऑफ द टेक्निक्स, प्रोसिजर फॉर कलेक्शन ऑफ स्पेसिमेन, गॅदरिंग द इन्फॉर्मेशन, स्टोरिंग द स्पेसिमेन एंड इन्फॉर्मेशन फॉर फ्यूचर. इन हिंदी, कोई टैक्सोनॉमिस्ट है, मतलब बायोलॉजिस्ट है, तो स्पेसिमेन को ऐसे कलेक्ट करो, उसको ऐसे प्रिजर्व करो, ये इन्फॉर्मेशन कलेक्ट करो, और भविष्य के लिए, अभी तो मैंने उसको आइडेंटिफाई कर लिया, पर भविष्य में लोगों के लिए, जो भी स्टूडेंट्स टैक्सोनॉमी का स्टडी करेंगे, जो भी फार्मर को इंटरेस्ट होगा, जो भी इंडस्ट्रियलिस्ट को इंटरेस्ट होगा, जो भी इकोलॉजिस्ट और नेचुरलिस्ट को इंटरेस्ट होगा, सो आई विल कोट अ प्रैक्टिकल एग्जाम्पल फॉर दैट. सपोज XYZ taxonomist happens to visit a Lonar Sarovar. Okay, he collected a kind of alga from the water, and he has gathered all information about that algal species. Okay, now he developed the technique, procedure to collect the specimen, store the specimen, gather the information, write that information. अब उसका काम तो हो गया, पर भविष्य में कोई छात्र MSc का, PhD का अगर वहां पर गया, उसने वही अल्गल स्पीसीज को निकाला, तो उसे सारी इंफॉर्मेशन जो इस बंदे ने स्टोर करके रखी, जो स्पेसिमेन स्टोर करके रखा, वो रेडी मिलेगा. तो बायोलॉजिस्ट हैव डिस्कवर्ड सर्टन टेक्निक्स, सर्टन प्रोसीजर्स टू कलेक्ट specimen, store specimen, preserve the specimen and related information, and those techniques are called taxonomical aids. मग सर
एखादं प्लांट त्यांनी अप्रूट केलं असेल तर ते ड्राय केलं, प्रेस केलं आणि हर्बॅरियम शीटवर लावलं आणि सगळी इन्फॉर्मेशन लिहून ठेवली, तो ये टैक्सोनॉमिकल एड बन गया हर्बैरियम। या फिर उसने एक अलग चिपकली को देखा, लिजार्ड, उसको मारकर किसी फॉर्मेलिन सॉल्यूशन में जार में बंद कर दिया और सारी इंफॉर्मेशन लिख ली और उसको म्यूजियम में रख दिया। तो हर्बैरियम, म्यूजियम या फिर व्हाट इज ऑस्ट्रेलियन अकेशिया प्लांट? तो सर ऑस्ट्रेलियन अकेशिया प्लांट कसा असतो, कसा दिसतो, त्याची माहिती काय? तो कोई एकाध साइंस कॉलेज होगा, उस साइंस कॉलेज ने एक 400 स्पीसीज का बोटानिकल गार्डन बनाया, वहाँ वो ऑस्ट्रेलियन अकेशिया लगा दिया, वहाँ सारी इन्फॉर्मेशन दे दी कि इसका लोकल नेम ये, इसकी फैमिली ये, इसका बॉटनिकल नेम ये। और जब छात्र वहाँ जाएंगे तो बोलेंगे हाँ वो प्लांट हमने जो देखा था वो ये है ऑस्ट्रेलियन अकेशिया। सो वो बन गया बॉटनिकल गार्डन। या फिर एखादं तडस नावाचा प्राणी असेल, मग लहान मुलांना क्युरिओसिटी असतं की तडस कसं असतं, तर मग झुलॉजिकल पार्क्समध्ये त्याला पाहायला भेटू शकतं तडस काय असतं। सो दॅट बिकेम्स अ झुलॉजिकल पार्क। तो हे ज्या गोष्टी आहेत ना, तो दिस इज टॅक्झॉनॉमिकल एज अँड दॅट विल बी हेल्पफुल टू स्टडी द टॅक्सॉनॉमी। म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं की एखादा हर्बॅरियम, म्युझियम, बॉटनिकल गार्डन, झुलॉजिकल पार्क्स आणि कीज हे टॅक्झॉनॉमिकल एड्स असतात। हां, बिसाइड्स दिस फ्लोरा, मॅन्युअल, मोनोग्राफ, कॅटलॉग्स हे सुद्धा टॅक्सॉनॉमिकल एड्स आहे, ते टैक्सोनॉमिस्ट की मदद करतात। तो अब मुझे आपको बताना है 1 by 1 ये टैक्सोनॉमिकल एड्स। नाउ सी, वी आर स्टार्टिंग विथ टैक्सोनॉमिकल एड्स। तो इन ब्रीफ, whatever the plant specimen have been there, म्हणजे जे काही प्लांटचे स्पेसिमेन असतील फॉर सिस्टमॅटिक बॉटनी, सो इफ द स्पेसिमेन इज डेड, it is stored, preserved along with its information in a herbarium. Also, in a museum, you will get the dead plant specimen. तो सर आपण असं सांगितलं की प्लांटचे जे स्पेसिमेन आहेत स्टडीसाठी, तर ते डेड स्पेसिमेन कुठं सापडतात? एक तर हर्बॅरियममध्ये किंवा म्युझियममध्ये सुद्धा। मग म्युझियम आणि हर्बॅरियम इथं प्लांट स्पेसिमेन कसे असतील? डेड असतील। आता लाईव्ह प्लांट स्पेसिमेन पाहायचा असेल तर मग एखाद्या कॉलेजचा, एखाद्या इन्स्टिट्यूटचा बॉटनिकल गार्डन असतो। आणि म्हणून मी सोपं करून लिहिलं की प्लांट स्पेसिमेन हॅव बीन स्टोवर्ड अँड प्रिझर्वड, डेड स्पेसिमेन इन हर्बॅरियम अँड म्युझियम आणि लाईव्ह स्पेसिमेन इन बॉटॅनिकल गार्डन। आता समजा ॲनिमल स्पेसिमेन असेल, तो फॉर ॲनिमल स्पेसिमेन इफ इट इज डेड, इट इज देअर इन अ म्युझियम। आता पहा, म्युझियममध्ये डेड स्पेसिमेन ऑफ प्लांटही आहे आणि डेड स्पेसिमेन ऑफ ॲनिमलही असतात। म्हणजे एखादा म्युझियम आहे ना,
तो what you are expecting to see there? तो sir, we are expecting the dead plant species, the dead animal species there. म्यूजियम दोनों के लिए रहता। और एनिमल स्पेसिमेन लाइव देखने हैं तो जीवित, यू हैव टू विजिट द झूलॉजिकल पार्क्स. जसं लाईव्ह प्लांटसाठी बॉटनिकल गार्डन असतात, तर लाईव्ह ॲनिमल्सची इन्फॉर्मेशन गॅदर करायची असेल तर वन हैज़ टू विजिट द जूलॉजिकल पार्क. तो ये मैंने एक समरी टाइप लिख दिया. अब टैक्सोनॉमिकल एड्स जहाँ पर स्टूडेंट्स को, साइंटिस्ट को, एग्रीकल्चर को, इंडस्ट्रियलिस्ट को इंफॉर्मेशन मिलेगी, देखने को मिलेगा, वो टैक्सोनॉमिकल एड में पहला है हर्बेरियम. तो अब हमारी बात होगी हर्बेरियम की. पहा, हर्बेरियम इज अ स्टोर हाउस, गोडाउन. हर्बेरियम इज अ स्टोर हाउस और गोडाउन से ऑफ कलेक्टेड प्लांट स्पेसिमेन. म्हणजे जे काही प्लांट स्पेसिमेन कलेक्ट केले असतील, 1000, 2000, 10,000, लाख, तो वो प्लांट स्पेसिमेन जो है तो उसका ये है स्टोर हाउस. तो हर्बेरियम की डेफिनेशन, हर्बेरियम इज अ स्टोर हाउस ऑफ कलेक्टेड प्लांट स्पेसिमेन्स. पण कसे प्लांट स्पेसिमेन, लाईव्ह की डेड? तो सर तुम्ही म्हटलं की हर्बेरियममध्ये डेड स्पेसिमेन असतात. तो सुनो, द स्पेसिमेन which are uprooted, they are dried, they are pressed, and they are preserved on a herbarium sheet. म्हणजे herbarium is a storehouse of the collected plant specimen. पण ते प्लांट स्पेसिमेन कसे आहेत? डेड आहेत. त्यांना ड्राय केलं आहे, त्यांना व्यवस्थित प्रेस केलेलं आहे आणि त्यांना प्रिझर्व केलं आहे. कशावर? हर्बेरियम शीटवरती. 29 सेंटीमीटर बाय 42 सेंटीमीटरची एक शीट असते. तो ही एखादी शीट आहे. या शीटवरती हे एखादं डेड प्लांट स्पेसिमेन विच इज ड्राइड, प्रेस्ड एंड प्रिजर्व्ड ऑन द शीट. तो सर अगर ऐसी 1000, 10,000 हर्बेरियम शीट्स है तो सो दे आर अरेंज्ड सिस्टमॅटिकली ॲज पर युनिव्हर्सली एक्सेप्टेड प्रोसिजर. म्हणजे त्यांची कॅटलॉगिंगची काही पद्धत असेल की जसं मेडिकल शॉपमध्ये अँटीपायरेटिक ड्रग्ज, ॲनाल्जेसिक ड्रग्ज, सायकोडेलिक ड्रग्ज, तो जसं कॅटलॉगिंग करतं तो त्याची काही यूनिवर्सली एक्सेप्टेड प्रोसीजर है, उसके हिसाब से उसको अरेंज करके रखा जाता है सिस्टमैटिकली, ताकि कोई MSc बॉटनी का स्टूडेंट वहाँ गया और फैमिली फैबेसी, उसमें कोई एक प्लांट है इंडिगोफेरा, तो वो देखना चाहता कि इंडिगोफेरा कैसे रहता है, तो उसको जल्दी से दिख जाए. तो ठीक है सर, हर्बेरियम इज अ स्टोर हाउस ऑफ कलेक्टेड प्लांट स्पेसिमेन वेयर द स्पेसिमेन्स आर डेड, ड्राइड, प्रेस्ड, प्रिजर्व्ड ऑन अ हर्बेरियम शीट. अब such herbarium sheets are systematically arranged as per the
युनिव्हर्सली एक्सेप्टेड प्रोसिजर. व्हॉट इन्फॉर्मेशन डज दिस हर्बॅरियम शीट कॅरीज? या शीटवर कोणती माहिती असते? सो एक बार इस पे नीट पे क्वेश्चन था, ध्यान दीजिए. डेट एंड कलेक्शन ऑफ स्पेसिमेन. डेट एंड प्लेस ऑफ कलेक्शन ऑफ स्पेसिमेन. तो सर डेट इज सपोज 1999 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर 1999 हे झाली डेट. प्लेस सपोज ऑन द पेरिफेरी ऑफ लोणार लेक. हे झालं डेट आणि प्लेस ऑफ द स्पेसिमेन, कलेक्शन ऑफ द स्पेसिमेन. प्लस या स्पेसिमेनचं लोकल नेम, इंग्लिश नेम, बॉटनिकल नेम. सो लोकल नेम, बॉटनिकल नेम आणि इंग्लिश नेम वो भी यहाँ लिखा होगा. तो लोकल माणसालाही समजलं पाहिजे, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात तेही आहे, आणि त्याचं बॉटॅनिकल नेमही लिहिलेलं आहे. सो डेट अँड प्लेस ऑफ कलेक्शन ऑफ द स्पेसिमेन, लोकल नेम, इंग्लिश नेम, बॉटनिकल नेम, फॅमिली म्हणजे त्या प्लांटची कोणती फॅमिली आहे हे सुद्धा तिथं लिहिलेलं असतं. नेम ऑफ द कलेक्टर, ज्यानी हे स्पेसिमेंट केलाय कलेक्ट त्याचं नाव असतं. एवढे लेबल हर्बॅरियम शीटवरती असतात. अब क्या समजा? तो सर आता हे समजलं की हर्बॅरियम म्हणजे एक स्टोअर हाऊस असतं जिथं प्लांट स्पेसीज कलेक्ट केलेल्या असतात. पण त्या प्लांट स्पेसीज कशा असतात? डेड असतात, ड्राईड असतात, प्रेस्ड असतात आणि हर्बॅरियम शीटवर प्रिझर्व असतात. ज्या शीट असतात त्या 29 सेंटीमीटर बाय 42 सेंटीमीटरच्या असतात आणि त्या शीटवरती त्या स्पेसिमेनच्या कलेक्शनची प्लेस आणि डेट लिहिलेली आहे. त्या कलेक्टरचं नाव लिहिलेलं आहे. त्या स्पेसिमेनचं लोकल नाव, इंग्लिश नाव आणि बॉटनिकल नाव आणि त्याची फॅमिलीसुद्धा लिहिलेली आहे. मग याचा फायदा काय? क्विक रेफरल सिस्टम. जसं मी म्हटलं की कहीं MSc के छात्र को इंडिगोफेरा इज अ डाय बिलॉंगिंग टू फॅबॅसी फॅमिली एवढंच माहीत आहे. म्हणजे इंडिगोफेरा कसं दिसतं, कसं प्लांट आहे हे, तर त्यांनी जावं त्या फॅमिलीच्या कॅटलॉगमध्ये, त्याला पटकन दिसून जाते की हे स्पेसिमेन आहे इंडिगोफेरा डाय. ठीक आहे. तो हे झालं एव्हरीथिंग अबाउट हर्बॅरियम. आता बॉटनिकल गार्डन. तो सर टैक्सोनॉमिक स्टडीज़ में ये कैसी हेल्प करेगा? तो सुनो. Botanical gardens have been established which has collection of thousands of indigenous and exotic species. तो सर आप कहते कि बोटानिकल गार्डन ये ऐसा गार्डन होता है जहाँ सैकड़ों हज़ारों प्लांट स्पीसीज़ को लगा के रखा जाता है, वो जीवित होती है, उसको मेंटेन किया जाता है किसी इंस्टिट्यूट द्वारा. तो सर इथं इंडिजिनस म्हणजे आपल्या देशाच्या आणि एक्झोटिक म्हणजे बाहेरच्या देशाच्या स्पीसीजसुद्धा लावलेल्या असतात. और वो जो प्लांट स्पीसीज है उस पे बोटानिकल नेम एंड फॅमिली लिखी होती है. म्हणजे इट कॅरीज अ लेबल. म्हणजे समजा मोठा एखादा वृक्ष आहे, कदम वृक्ष, तर त्याचं बोटानिकल नेम काय, त्याची फॅमिली काय ते लिहिलेलं असतं आणि आपल्याला ते दिसतं. तो सर ये भी रेफरेंस के दृष्टि से है. यस, कि इसके पत्ते कैसे रहते, वेनेशन कैसे रहता, इसकी स्टेम की ग्रोथ कैसी, इसका ब्रांचिंग पैटर्न क्या है, फायलोटॅक्सी कशी आहे, फ्लावर टाईप कसा आहे, फ्लोरल बायोलॉजी काय आहे, हे सगळं माहिती होतं. तो बोटॅनिकल गार्डन is maintained by certain institutes where
hundreds and thousands of the plant species have been planted there. They may be indigenous, they may be exotic, and every plant carry a label which mention its botanical name and its family. सर, असे बॉटॅनिकल गार्डन आपल्या देशात आहेत का? हो, एखाद्या कॉलेजचाही बॉटनिकल गार्डन असू शकतो. म्हणजे बॉटॅनिकल गार्डन एखादं समजा XYZ कॉलेज बुल्ढाना, तो उनका भी अपना बॉटैनिकल गार्डन हो सकता है, जहाँ एक 150 स्पीसीज वो मेंटेन करते हैं ताकि स्टूडेंट वो प्लांट स्पीसीज को जाने पहचाने. वेरी फेमस बॉटैनिकल गार्डन क्यू इन इंग्लैंड, इंडियन बॉटनिकल गार्डन, इंडियन बॉटॅनिकल गार्डन, हावड़ा म्हणजे कलकत्त्याला आहे. नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे NBRI, लखनऊ, उत्तर प्रदेश. क्यू, इंग्लंड. सो परहॅप्स इट इज बिगेस्ट बॉटॅनिकल गार्डन. तो हे असतात बॉटनिकल गार्डन. मग आपण पाहिलं की प्लांटची टॅक्झॉनॉमी स्टडी करायची असेल तर तुम्हाला कोणी मदत केली? तो सर, एक तर आम्ही हर्बॅरियममध्ये जाऊन इन्फॉर्मेशन घेऊ स्पेसिमेन पाहून, नाही तर लाईव्ह पाहायचं असेल तर बॉटॅनिकल गार्डन. का म्युझियममध्ये भेटत नाही का? सर, तिथंही असतात डेड प्लांट स्पेसीस ठेवलेले, म्युझियममध्ये सुद्धा असतात. ठीक आहे. तो हे झालं व्हॉट इज हर्बॅरियम, हे झालं व्हॉट इज बॉटनिकल गार्डन. दोन्ही रेफरन्ससाठी आहे, पण हे क्विक रेफरन्ससाठी आहे. इकडे तुम्हाला काय काय माहिती भेटते? लोकल नेम, इंग्लिश नेम, बॉटनिकल नेम, कलेक्टर्स नेम, फॅमिली, डेट ऑफ कलेक्शन, प्लेस ऑफ कलेक्शन. इथं झाडांवर काय लिहिलेलं असतं? बॉटनिकल नेम आणि फैमिली. अब हम एनिमल्स के बारे में बात करेंगे. नाउ द नेक्स्ट टैक्सोनॉमिकल एड is museum. Now see, museums are there with institutes, with colleges, which is a collection of dead plant specimen, animal specimen. Now this is the point you must keep in mind की सर म्युझियममध्ये नुसतं ॲनिमलच नसतात, तिथं ॲनिमल स्पेसिमेनही असतात आणि प्लांट स्पेसिमेनही असतात. आणि म्युझियम कोणाकडे असतो? एखाद्या इन्स्टिट्यूटकडे असतो, एखाद्या कॉलेजकडे असतो, तुमच्या स्कूललाही असू शकतो. म्हणजे बघा ना, बऱ्याच अशा स्कूल्स असतात की ज्यांच्याकडे एक म्युझियम असतो, मग तिथे एखादा ह्युमन स्केलेटन टांगलेला असतो, द कलेक्शन ऑफ बोन्स, किंवा ॲनिमल फॉर्मॅलिनमध्ये प्रिझर्व केलेले असतात, किंवा प्लांट स्पेसिमेन, डेड प्लांट स्पेसिमेन असतात, किंवा इन्सेक्ट बॉक्समध्ये इन्सेक्ट पिनिंग करून ठेवलेले असतात. तो म्युझियम इज विथ द स्कूल, कॉलेजेस, सर्टन इन्स्टिट्यूशन्स विच इज अ कलेक्शन ऑफ प्लांट स्पेसिमेन, एनिमल स्पेसिमेन आल्सो. अब देखो, plant specimens dead and preserved in a dry method. म्हणजे वनस्पतीची जे स्पेसिमेन असतात ते सुकलेले असतात, ड्राय असतात आणि डेड असतात. तो ॲनिमल स्पेसिमेन. आता इथे ऑप्शन आहे की एखादा प्राणी आहे मेलेला, तर त्याला प्रिझर्व करायचं आहे डेड, तर तो एक तर वेट प्रिझर्वेशन असतं, म्हणजे एखादी जार आहे, त्याच्यात फॉर्मॅलिन सोल्युशन आहे, त्याच्यात तो ॲनिमल ठेवलेला असतो. म्हणजे समजा कोब्रा स्नेक असेल, नाजा, किंवा एखादा घोनस असेल, व्हायपर, किंवा एखादा क्रेट स्नेक असेल, एखादा फ्रॉग असेल, एखादा
कॅलोटस असेल म्हणजे सरडा, एखादी हाऊस लिझार्ड असेल, तो दे आर प्रिझर्वड इन अ जार विच कंटेन प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन, किंवा ड्राय प्रिझर्वेशनही असू शकतं. बट सर देर आर सर्टन लार्जर ॲनिमल, से बर्ड अँड मॅमल. कोई खरगोश है, कोई चूहा है, कोई हिरन है, या फिर कोई बर्ड्स में से इट इज पैरट, पिजन, से इट इज अ स्टिल लार्जर बर्ड, से डक. तो सर मग हे जे लार्ज बर्ड्स आणि मॅमल्स असतात त्यांना कसं प्रिझर्व केलं जातं? बाय स्टफिंग. मतलब उनके शरीर को बाहरी कायम रखा जाता, उनका पूरा विसेरा निकाल लेते और उसमें भूसा भर देते. तो द लार्जर एनिमल लाइक एव्स एंड मैमल्स हैव बीन डेट प्रिझर्वड बाय स्टफिंग. तो सर आपण म्हटलं की वेट प्रिझर्वेशनमध्ये फॉर्मॅलिन सोल्युशनमध्ये जारमध्ये असू शकतं, ड्राय प्रिझर्वेशनही असू शकतं, मोठे प्राणी असेल तर स्टफिंग करून ठेवतात. अब यहाँ इंसेक्ट्स को भी रखते. सो एक वुडन बॉक्स होता है, पेटी, उसमें थर्माकोल और फिर एक कपड़ा होता है. इंसेक्ट का कलेक्शन जब फील्ड से करते तो पहले उसको सपोगेट करके मार देते, म्हणजे एखाद्या बर्नीमध्ये त्याचा दम घुटतो, तो मरून जातो. मग त्याचं व्यवस्थित पिनिंग केल्या जातं. मग ड्रॅगन फ्लाय कशी असते, प्रेइंग मॅन्टिड कसा असतो, स्टिक इन्सेक्ट कसा असते, एखाद पर्टिक्युलर बटरफ्लाय किंवा एखाद पर्टिक्युलर मॉथ, तर ते इन्सेक्ट बॉक्समध्ये असतात. सो टू कट इन शॉर्ट, म्युझियम is a taxonomical aids as a reference system for taxonomic studies, जहाँ पर प्लांट स्पेसिमेन, एनिमल स्पेसिमेन, इंसेक्ट्स भी रखते. और सबसे इम्पॉर्टेंट, यहाँ एनिमल के स्केलेटन भी होते हैं. म्हणजे जसं ह्यूमन स्केलेटन लटकलेला असतो, तो आपण एखादा ॲनिमल क्रोकोडाईल, त्याचाही पूर्ण सांगाळा असू शकतो स्केलेटन. तो ये हुआ एवरीथिंग अबाउट म्यूजियम. बट यहाँ सब चीज़ें कैसी है? डेड. हर्बेरियम एक्सक्लूसिवली फॉर प्लांट बट डेड. बॉटनिकल गार्डन ओनली फॉर प्लांट बट लाइव स्पेसिमेन. म्यूजियम फॉर प्लांट, एनिमल्स, इंसेक्ट्स बट डेड. तो यहाँ एक क्वेश्चन मुझे याद है पूछा था, which of the following is not there in museum? फोटोग्राफ्स. म्हणजे म्युझियममध्ये ड्राईड प्लांट असतील किंवा प्रिझर्वेटिव्हमध्ये ॲनिमल असतील, डेड ॲनिमल ड्राय प्रिझर्व असतील, इन्सेक्ट असतील, स्केलेटन असेल, पण फोटोज नसतात. नाउ झूलॉजिकल पार्क. इफ समवन वॉन्ट टू स्टडी the food habits of certain animals, behavior of certain animals, so they must be kept in a protected environment and the care and management is taken by the humans. म्हणजे एखाद ॲनिमल असेल, रिनोसेरस ज्याला आपण गेंडा म्हणतो, किंवा हायनाज, लकडबग्गी, तो या ॲनिमलची फूड हॅबिट काय आहे, त्यांचा बिहेवियर कसा असतो, हे शिकण्यासाठी त्यांना तुम्हाला प्रोटेक्टेड इन्व्हायरमेंटमध्ये ठेवावं लागेल. ॲज फार ॲज पॉसिबल दे आर गिवन दॅट इन्व्हायरमेंट विच दे गेट नॅचरली. म्हणजे एखादा वाघ असेल, तो उन्हाळ्यात तो पाण्यात बसत असेल, तर तुम्हाला पाण्याचं पॉन्ड करावं लागेल, अशी त्यांची सगळी व्यवस्था केलेली असते. और इस कलेक्शन ऑफ एनिमल, लाइव एनिमल को कहते हैं जूलॉजिकल पार्क और सिंपली जू.
सो हमारे देश में भी बहुत जूज है जहाँ पर हम लाइव उसको देख सकते, उनका स्वभाव, उनका बर्ताव, उनकी खाने की चीज़ें, ये सब हमें समझ में आता। तो सर जूलॉजिकल पार्क आर फॉर लाइव एनिमल, बोटानिकल गार्डन इज फॉर लाइव प्लांट। तो ये 2, 3, 4 ये हो गए टैक्सोनॉमिकल एड्स। अब आखिरी टैक्सोनॉमिकल एड हमें देखना है कीज। नाउ अनदर टैक्सोनॉमिक aids is keys. See, it is very difficult to understand, and hence I will give you some example. If you remember the example, you will understand the keys by heart. पर सर ये keys होती क्या है? See, it is a kind of taxonomic aids which are helpful in identification of an organism on the basis of similarities and differences. तो सर हे तर समजलं की टॅक्झॉनॉमिक कीज ज्या असतात ते असे टूल्स असतात की जे आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझमच्या आयडेंटिफिकेशनमध्ये हेल्प करतात. पण हे की म्हणजे काय? सी, दे आर द टू स्टेटमेंट्स बट दे आर कॉन्ट्रास्टिंग, अल्टरनेटिव्ह. जसं सेक्स, मेल की फिमेल, बरोबर? म्हणजे ऑप्शन्स आहे की नाही. एखादं हाईट, टॉल की ड्वार्फ, हेयर कर्ली की स्ट्रेट. तो सी, द टॅक्सॉनॉमिक कीज इज अ पेयर ऑफ स्टेटमेंट. म्हणजे हे कपलेट असतं, जोडी असते. आणि हे स्टेटमेंट कसे असतात? एकदम ऑप्शन्स असतात, अल्टरनेटिव्ह असतात, कॉन्ट्रास्ट असतात. तर दोनपैकी एक एक्सेप्ट केलं जातं आणि एक ऑटोमॅटिक रिजेक्ट होऊन जातं. मग समजा आपण एक्झाम्पल घेतलं की स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 हॅविंग 1 कॉटिलेडाउन और 2 कॉटिलेडाउन. तो सर 1 कॉटिलेडाउन या 2 कॉटिलेडाउन. आता हे दोन स्टेटमेंट कसे आहे? सर अल्टरनेटिव्ह आहे, अपोजिट आहे, कॉन्ट्रास्टिंग आहे. तर समजा आता तुम्हाला एक प्लांट सापडलं, त्याचं सीड तुम्ही काढलं आणि तुम्ही पाहिले कॉटिलेडाउन किती आहे. तो सर कॉटिलेडाउन 2 होते, म्हणजे 1 कॉटिलेडाउन झालं रिजेक्ट. मग कोणतं एक्सेप्ट झालं? 2 कॉटिलेडाउन. मग आता 2 कॉटिलेडाउनच्या पुढे पुन्हा 2 ऑप्शन भेटतील. पेटल्स फ्री की फ्यूज. सो वेदर द पेटल्स आर फ्री और दे आर फ्यूज्ड. नहीं सर, पेटल्स फ्री होते, सो पॉलीपेटैली. तो ऐसे अब यहां पे देखो पेटल्स फ्री तो रिजेक्ट हो गया, फ्यूज. फिर उसके आगे आप और कुछ बोल सकते. तो हे जे पेयर ऑफ स्टेटमेंट आहे त्याला काय म्हणतात? की. आणि त्याच्यातलं प्रत्येक जे स्टेटमेंट आहे त्याला काय म्हणतात? लीड. सर नाही समजलं. बघा, एक प्लांट स्पेसिमेन तुम्ही अप्रूट करून आणलं, ठीक आहे. त्याला एक फ्रूट होतं, त्या फ्रूटमध्ये सीड होतं. तो आप वो सीड ओपन अप करो और देखो 1 कॉटिलेडाउन या 2. तो सर 2 होते. मग या 2 स्टेटमेंटपैकी कोणतं रिजेक्ट झालं? पहिलं, बरोबर. मग हे दुसरं काय झालं? एक्सेप्ट. तर हे जे एक्सेप्ट झालं ते तुम्हाला पुढे घेऊन जातं, म्हणून याला काय म्हणतात? हे लीड आहे. इट लीड्स यू फर्दर. मग 2 कॉटिलेडाउन आहे, ओके. मग आता फ्लावर दिसलं, तो उसमें जो करोला के पेटल है वो फ्री है कि फ्यूज? सर वो फ्री है.
मग आता पहा, हे पुन्हा काय आहे? अ पेअर ऑफ स्टेटमेंट. कसे स्टेटमेंट आहे? सर अपोजिट आहे. एक होईल एक्सेप्ट, तर एक होईल रिजेक्ट. मग जे एक्सेप्ट झालं तर ते लीड आहे, ते अजून तुम्हाला पुढे घेऊन जातं. अशा असतात ह्या कीज. मग आता की म्हणजे काय समजलं? सर की म्हणजे टू स्टेटमेंट which are contrasting, opposite, alternative. It is such that the one will be accepted and one will be rejected. The two statements of the key are called lead. हे जे दोन स्टेटमेंट आहे ना, यांना काय म्हणतात? लीड. मग पहा बरं, समजा हे एक्सेप्ट झालं असतं तर मग हे रिजेक्ट झालं, मग यांनी तुम्हाला पुढे लीड केलं असतं अजून. असे असतात. तो देर आर सेपरेट की फॉर सर्टन फॅमिली, फॉर जीनस, फॉर स्पीसीज. आता आपण प्रॅक्टिकल करू की ज्या कीज असतात ते कॉन्ट्रास्टिंग स्टेटमेंट्स असतात, कपलेट्स असतात. त्यातलं प्रत्येक स्टेटमेंट काय असतं? लीड असतं. याचं प्रॅक्टिकल पहा. सपोज एक ऑर्गेनिज्म आपने उठा के लाया. You have collected the specimen from the field. Now you ask yourself, unicellular or multicellular? आहेत दोन स्टेटमेंट, आहे कपलेट, याला काय म्हणायचं? की. ठीक आहे ना? मग समजा जर तो युनिसेल्युलर असेल तर मग सर ऑटोमॅटिक रिजेक्ट झालं मल्टीसेल्युलर. मग आता हे स्टेटमेंट काय झालं? लीड. मग यानी पुढे विचारा कि हाँ वो एक सेल का ऑर्गेनिज्म है, क्या उसे ट्रू न्यूक्लियस है या फिर नहीं है? म्हणजे पुन्हा दोन स्टेटमेंट आले की नाही. मग हे काय झाले? की. मग सर समजा त्याला ट्रू न्यूक्लियस नाही, म्हणजे मग युकॅरियोट रिजेक्ट झालं. आता काय एक्सेप्ट झालं? सर प्रोकॅरियोट आहे तो, म्हणजे त्याला ट्रू न्यूक्लियस नहीं है, तो हे रिजेक्ट, हे एक्सेप्ट. अच्छा, सपोज अगर वो यूनिसेलुलर ना होता तो दिस स्टेटमेंट इज रिजेक्टेड, दिस स्टेटमेंट इज एक्सेप्टेड. की नाही सर वो मल्टीसेल्युलर आहे. मग आता मल्टीसेल्युलर जर असेल तर हे स्टेटमेंट काय झालं? लीड झालं. तो अब वो देखो कि वो ऑटोट्रॉपिक है कि हेट्रोट्रॉपिक है. आलं की नाही पुन्हा कपलेट. मग ह्या काय आहे? सर हे कपलेट म्हणजे की आहे, यातलं प्रत्येक स्टेटमेंट काय आहे? लीड आहे. यदि वो हेट्रोट्रॉपिक है म्हणजे ऑटोट्रॉपिक झालं रिजेक्ट. मग हेट्रोट्रॉपिक आहे ना, तर हा लीड आहे. पुढे पुन्हा की आली कि ठीक है वो हेट्रोट्रॉपिक है, उसको सेल वॉल है या नहीं है? सर उसको सेल वॉल ही नहीं है. सो विदाउट सेल वॉल है तो वो एनिमल है. नहीं सर सेल वॉल है. तो हेट्रोट्रॉपिक और सेल वॉल वाला है तो फंगस है. ऑटोट्रॉपिक होता तो सर प्लांट है. अशा असतात कीज. तो रिमेंबर, की म्हणजे अ कपल ऑफ स्टेटमेंट where each statement is a lead. Always one is accepted, one will be rejected, and the statement which is accepted will lead you forward to another key. It help in identification. तो तुम्हाला जर प्रॅक्टिकलच करायचं आहे तर मग मी एक प्रॅक्टिकल तुम्हाला करून दिलं की तुम्हाला एखादं सापडलं प्लांट. पहिली की युनिसेल्युलर की मल्टीसेल्युलर? सांगा सर मल्टीसेल्युलर. मग आता सांगा कि इट इज ऑटोट्रॉपिक की हेट्रोट्रॉपिक? सर ऑटोट्रॉपिक. तो आप प्लांट्स में चले जाते. एखादा क्रॅब सापडला तो सर युनिसेल्युलर की मल्टीसेल्युलर? मल्टीसेल्युलर. ऑटोट्रॉपिक की हेट्रोट्रॉपिक? हेट्रोट्रॉपिक. विथ सेल वॉल की विदाउट सेल वॉल? सर विदाउट सेल वॉल, म्हणजे ॲनिमल आहे. मग पुढचे स्टेटमेंट लागतील. मग ॲनिमल किंगडममध्ये गेलो ना, मग आता फायलम.
मग फायलममधून मग पुढचं जाईल. तो अशा असतात ह्या कीज, ॲनालिटिकल इन नेचर असतात. आणि दोन्ही स्टेटमेंट कसे असतात, सो दॅट वन विल बी एक्सेप्टेड, वन विल बी रिजेक्टेड. नाव द लास्ट वन इज फ्लोरा, मोनोग्राफ, कॅटलॉग, मॅन्युअल. एक एक लाईनमध्येच आपण पाहू, त्याच्या डीपमध्ये जायचं नाही. आणि ते जे आपण एक स्टेटमेंट करू त्याचं तेवढंच फक्त लक्षात ठेवायचं, बिकॉज द इन्फॉर्मेशन इज नॉट गिवन इन NCERT. नाउ सी द लास्ट पार्ट of this taxonomic aid is very concise. A very little information is provided, but you must pick up certain key points here. It may be asked in the match the pair in the examination. पर सर हे फ्लोरा, मॅन्युअल, मोनोग्राफ, कॅटलॉग. फ्लोरा, some students find it difficult. They got confused in flora and fauna. फ्लोरा, फाउना. तो पहा, फ्लोरा म्हटलं की फ्लावर म्हणजे प्लांट इन्फॉर्मेशन, फाउना ॲनिमल. तो पहा, फ्लोरा, मॅन्युअल, मोनोग्राफ आणि कैटलॉग. तो सर ये सुन के ऐसा लगता कि दे आर सॉर्ट ऑफ बुक्स. फ्लोरा ऑफ कश्मीर, तो ये सुनते ही आप मुझे क्या बता सकते? तो सर तुम्ही असं म्हटलं फ्लोरा ऑफ कश्मीर म्हणजे सर्टन बुक हॅज बीन देअर विच हॅज रेकॉर्डेड द इन्फॉर्मेशन अबाउट ऑल प्लांट स्पीसीज ऑफ कश्मीर. द फ्लोरा ऑफ लेह, तो सर फ्लोरा ऑफ लेह म्हणजे लेह प्रदेशात जे काही वनस्पती असेल त्याची सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यात सापडेल. त्याच्यानंतर मैन्युअल, तो ऐसा लगता कि ये कोई छोटा बुक है और इसमें एक छोटे प्रदेश की कुछ इन्फॉर्मेशन होगी. जैसे देखो, आपके घर कोई वॉशिंग मशीन आती है या फिर कोई आप जेरोक्स मशीन खरीदते हो, तो उसकी सारी जानकारी रहती है उसके मैन्युअल में. तो फ्लोरा इज अ काइंड ऑफ बुक हैविंग इंफॉर्मेशन अबाउट द प्लांट स्पीसीज ऑफ अ गिवन एरिया. मैन्युअल फॉर अ स्मॉल एरिया. फॉर एग्जाम्पल, अब कश्मीर, उसमें एक पर्टिकुलर डिस्ट्रिक्ट कोई है, अनंतनाग जो भी है, तो वहां की प्लांट स्पीसीज वहां के मैन्युअल में मिलेगी. मोनोग्राफ, मोनो म्हणजे वन, ग्राफ म्हणजे रेकॉर्डिंग, म्हणजे एखादी फॅमिली, एखादा जीनस, एखादी स्पीसीज त्याचंच फक्त डिस्क्रिप्शन सापडेल, दुसरं नाही. कैटलॉग, ये उससे भी छोटी किताब है, से एक 10 स्पीसीज 15 स्पीसीज की इंफॉर्मेशन उसमें होगी. तो लक्षात ठेवा की हे जे फ्लोरा, मॅन्युअल, मोनोग्राफ, कॅटलॉग असतात याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं असतं डिस्क्रिप्शन ऑफ द स्पीसीज. सर या पुस्तकांमध्ये डिस्क्रिप्शन रेकॉर्ड केलेलं असतं म्हणजे लिहून ठेवलेलं असतं. कशासाठी? फॉर आयडेंटिफिकेशन. से फॉर एग्जाम्पल, you are on a tour to the Leh and found certain very quite different plant there.
and being a botanist you got an interest. Okay, let us know more information about this plant. So you please uproot and you purchase the flora of Leh, or there might be certain institute, तिथं त्यांचं एक फ्लोरा पुस्तक असेल तर त्याच्यात तुम्हाला चित्र पाहायला भेटेल की अरे ये जो अजीब गरीब एक कोई प्लांट था ये इसका डिस्क्रिप्शन है. सो फ्लोरा, मैन्युअल, मोनोग्राफ, कैटलॉग आर सम अदर मीन्स to record the description that will help in identification. तो पहिले आपण फ्लोरा घेतलं. तो फ्लोरा शब्द आल्याबरोबर काय इमॅजिन करायचं कि कोई बड़ी किताब है और कोई बड़े प्रदेश में जितनी प्लांट स्पीसीज होगी उसकी पूरी जानकारी उसमें मिलेगी आपको. नई स्पीसीज ढूंढने में ये मदद नहीं करेंगे. आपने जो स्पेसिमेन कलेक्ट किया उसके आयडेंटिफिकेशन में मदत करेंगे. मग सर आपण असं म्हटलं की काश्मीरमध्ये एक 3000 प्लांट स्पीसीज आहेत. तो एखादं वृक्ष असेल चीर, तो त्या चीर वृक्षाचं तुम्ही स्पेसिमेन आणलं, लीफचं आणलं असेल, फ्लावरचं आणलं असेल, तर तुम्हाला त्या फ्लोरा नावाच्या पुस्तकात सगळं भेटून जाईल त्या रिक्षाबद्दल. तो देखो फ्लोरा, इट्स अ काइंड ऑफ अ बुक विच कंटेन ॲक्च्युअल अकाउंट, हिशेब ऑफ हॅबिटॅट. म्हणजे पॉन्डमध्ये, पॉन्डच्या वर, टेकडीवर, खाई में, ऐसे हॅबिटॅट अँड डिस्क्रिप्शन ऑफ plant in a given area. The example is Kashmir. So काश्मीरमधले जे प्लांट्स आहे त्यांचं डिस्क्रिप्शन आणि त्यांच्या हॅबिटॅटचं ॲक्च्युअल अकाउंट कोण ठेवतं? फ्लोरा, फ्लोरा ऑफ कश्मीर. अब दे प्रोवाइड इंडेक्स, इंडेक्स म्हणजे नंबर, टू द प्लांट स्पीसीज ऑफ दैट एरिया. सो 1 to 3000. कोई चीर है तो उसका 27th नंबर है, ऐसा इंडेक्स नंबर देतात. अब मैन्युअल तो सुन के ऐसा लगता थोड़ा छोटा होगा. सो इट गिव्स इंफॉर्मेशन फॉर आइडेंटिफिकेशन ऑफ नेम ऑफ द स्पीसीज. तो समजा तुम्ही एक कोणता तरी प्राणी चाललाय तुमच्या समोरून आणि त्याचा फोटो क्लिक केला. यार ये प्राणी का मुझे नाम मालूम चाहिए. किंवा एखादा पक्षाचा फोटो घेतला आणि म्हटलं की हा पक्षी, मला याचं नाव माहिती करायचं. तो आपको क्या देखना होगा? मैन्युअल. सो मैन्युअल प्रोवाइड इंफॉर्मेशन फॉर आइडेंटिफिकेशन ऑफ नेम ऑफ अ स्पीसीज, ऑफ दैट बर्ड, ऑफ दैट ॲनिमल फाउंड इन अ एरिया. मग आता तुम्ही हा फोटो कुठं शूट केला? तर सर मी लेहला केला. तर तिकडचं मॅन्युअल तुम्हाला धुंडाळावं लागेल आणि तिकडची एखादी प्लांट स्पीसीज आहे त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर मग तो फ्लोरा ऑफ कश्मीरच आहे, त्याच्यात तुम्हाला सापडून जातं. तो यहाँ पे ओनली आइडेंटिफिकेशन हो सकता उसका और उसका नाम पता चल सकता, बाकी ज़्यादा नहीं. नाउ मोनोग्राफ, एज द वर्ड इंडिकेट, अ डिटेल्ड इंफॉर्मेशन फॉर वन टॅक्सॉन. सो इन्फॉर्मेशन ऑन एनी वन टॅक्झॉन म्हणजे एखाद्या फॅमिलीबद्दल, एखाद्या जीनसबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. तो यहाँ आपका टॉपिक हो गया. ये 5वां और आखिरी लेक्चर है. नाउ the suggestion for obedient, honest, hard workers. कि मेरी ऑडियो क्लिप अगर आपने सुनी है तो अच्छी बात है, नहीं सुनी तो उसको सुन लीजिए. सेकंड, NCERT वर्ड टू वर्ड वाचा आणि इम्पॉर्टंट पॉइंट्स अंडरलाइन करून ठेवा. थर्ड, 11th का बोर्ड का टेक्स्ट बुक भी पढ़ो.
एडिशनल इंफॉर्मेशन आ जाएगी। और लास्ट, किसी एक किताब से एमसीक्यू सॉल्व करो। नाउ टुडे इज वेडनेसडे, सैटरडे को 10 बजे आपका टेस्ट होगा। शनिवारी सकाळी 10 वाजता टेस्ट होईल। 45 क्वेश्चंस ओनली। टुडे इज वेडनेसडे ना, तो फ्राइडे, थर्सडे, फ्राइडे, 2 days। ओके, let us do one thing. The test will be on Monday. क्यों? क्योंकि मैं कल नया टॉपिक शुरू कर दूंगा, आपको उसका भी सुनना है सब। तो नाउ कंफर्म, मंडे सोमवार सकाळी 10 वाजता 45 क्वेश्चनची टेस्ट होईल। और अगला आपका टॉपिक है सेकेंड टॉपिक, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, और उस पर 3 या 4 क्वेश्चन आते। इट इज़ वेरी इंपॉर्टेंट एंड इंटरेस्टिंग आल्सो। थैंक यू।